एक मोठी बातमी समोर येते। रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार झालेला होता आणि या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज आता न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेलं आहे। मध्यरात्री रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार झालेला होता, काही राऊंड्स फायर करण्यात आलेले होते। मात्र या सगळ्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज जे आहेत आता न्यूज 18 मराठीच्या हाती लागलं। आपण सध्या ही जी दृश्य बघतोय ती त्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आहेत। रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार झालेला होता आणि या गोळीबारादरम्यानची सगळी सीसीटीव्ही दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी संकेत वरक सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे पण जाऊया। संकेत, रोहित शेट्टीच्या घरावरती मध्यरात्री गोळीबार झाला आणि आता या सगळ्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 मराठीच्या हाती लागलंय। नक्कीच आपण जर पाहिलं तर काल रात्री मध्यरात्रीच्या नंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार झाला। खरं तर रोहित शेट्टी यांची जुहूमध्ये एक अख्खी इमारत आहे आणि इमारतीचा जो जिमचा जो पार्ट आहे त्या जिमच्या दिशेने हा गोळीबार झालेला आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा या प्रकरणात एफआयआर नोंदवली, रोहित शेट्टी यांचा जबाब देखील नोंदवल्याची माहिती आपल्याला मिळते। आता जबाब यासाठी नोंदवला की कुणाच्या धमक्या आल्या होत्या का किंवा काही अशा काही गोष्टी होत्या का, काही जाणवलं होतं का रोहित शेट्टींना, हा या अनुषंगाने आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांची जी क्राईम ब्रांच असते त्या क्राईम ब्रांच हा तपास करते आहे। दुसरी अपडेट या गोष्टीमध्ये अशी आहे, या संपूर्ण प्रकरणात अशी की पुण्यातून पोलिसांनी 4 लोकांना, 4 सस्पेक्ट्स आपण ज्यांना म्हणतो संशयित, त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आणि आता लेटेस्ट अपडेट म्हणजे या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। इथे आपल्याला दिसते की रोहित शेट्टींचा जो बंगला आहे तो एका कॉर्नरला आहे आणि त्याच्या आतून एक रस्ता जातो आणि त्या रस्त्याला बॅरिगेटिंग लावलेलं आहे। हे जे आरोपी आहेत, सस्पेक्ट्स आहेत, यांनी त्या बॅरिगेटच्या जवळ जाऊन कुठेतरी फायरिंग केल्याचं आपल्याला त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। अजून एक गोष्ट याच्यामध्ये मी ऍड अप करेन ती म्हणजे एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि शुभम लोणकर नावाचा एक आरोपी आहे, बिष्णू गँगशी लिंक्ड, त्याने ही रिस्पॉन्सिबिलिटी या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घेतल्याचं एक असं म्हटलं जातंय। पण अजून तरी यात तथ्य अजून आलेलं नाही, पोलिसांचं स्टेटमेंट अजून या गोष्टीवरती आलेलं नाहीये। पण आता बिष्णू गँगची एंट्री या संपूर्ण प्रकरणात होते का हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। आणि खूप जास्त महत्त्वाची आहे कारण की याआधी देखील विष्णू गँगची जर आपण हिस्ट्री काढली तर बाबा सिद्दीकींच्या केसमध्ये त्यांचं नाव आलं होतं, सलमान खानच्या केसमध्ये तर उघड त्यांचं नाव आहे। त्याच्यामुळे आता हे प्रकरण कुठे जातंय आणि जर अर्थात जर ते विष्णू गँगच्या दिशेने गेले तर हे प्रकरण खूप जास्त मोठं होण्याची शक्यता आहे। अमित, खरं संकेत, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय। दरम्यान हे जे आपण दृश्य बघतोय सीसीटीव्हीचं, ते नेमकं कुठे सांगू शकाल का? म्हणजे रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावरती गोळीबार झाला, आपण त्या चौकोनामध्ये दृश्यांमध्ये आपण बघतोय की काही व्यक्ती तिकडनं जाताना दिसतात। हा रस्ता नेमका कुठला आहे, कुठल्या परिसरामध्ये ही घटना घडली हे सुद्धा एकदा सांगा। बरोबर, हा एक्झॅक्टली जर तुम्हाला सांगायचं तर जुहू सर्कल जो खूप फेमस आहे, जुहू सर्कल पासून मिठीबाई कॉलेजच्या दिशेने जो रस्ता जातो, मुख्य रस्ता, मध्ये अमिताभ बच्चन यांचा पण बंगला पडतो, तो जो रस्ता आहे, अमिताभ बच्चन यांचं नाव यासाठी घेतलं कारण की खूप आयकॉनिक रस्ता आहे तो, तर सगळ्यांनाच व्हिज्युअलाइज होईल की मी कोणत्या रस्त्याबद्दल बोलतोय। त्या रस्त्यावरतीच रोहित शेट्टी यांचं घर आहे आणि रोहित शेट्टी यांचं घर जे आहे ते कॉर्नरला आहे, त्याच्यामुळे रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर एक चौक पडतो आणि जे कॉर्नरला असल्यामुळे आपण जर व्हिज्युअल्स पण पाहतोय की एक आपल्याला बॅरिकेडिंग सरळ आडवं, त्याच्यामुळे ती बॅरिकेडिंग जी आहे ती रोहित शेट्टींच्या बरोबर घराबाहेरची आहे। घराबाहेर फुटपाथ आणि फुटपाथच्या बाहेर ही बॅरिकेडिंग आहे आणि रोहित शेट्टी यांची इमारत आहे 4 ते 5 मजली आणि ती जी इमारत आहे ती काय फार आतमध्ये नाहीये, फुटपाथ आहे, फुटपाथला लागून फेन्स वॉल आपण जे म्हणतो ते फेन्सिंग आहे, कुंपण आहे, कुंपणाच्या अगदीच काही मीटरवरती रोहित शेट्टी यांची बिल्डिंग आहे जी फुटपाथ पासून किंवा रस्त्यावरून खूप जवळ दिसते, खूप क्लोज रेंज मध्ये आहे आणि त्या बॅरिगेटच्या जवळपासूनच ती फायरिंग करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला तिकडे दिसतो। त्याच्यामुळे जी फायरिंग झालेली आहे लॉंग रेंज फायरिंग नाही, खूप जवळ येऊन फायरिंग आहे आता। बरं, तर सध्या आपण ही सगळी दृश्य जी बघतोय, पुन्हा एकदा आपण संकेत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। मात्र रोहित शेट्टीच्या घरावरती काल मध्यरात्री गोळीबार झाला आणि त्याच गोळीबाराच्या दरम्यानची सीसीटीव्हीची दृश्य जी आहेत ती न्यूज 18 मराठीच्या हाती लागली। आपण बघतोय अगदी वर्दळीचा रस्ता आहे, रस्त्याच्या कॉर्नरला आपण बघतोय एक व्यक्ती आपल्याला जाताना दिसतेय आणि तीच व्यक्ती फायरिंग सुद्धा करताना आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते। काल मध्यरात्री रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार झाला आणि याच गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। ही 2 दृश्य आपण बघतो, एकीकडे त्या बंगल्यावरती जिकडे गोळीचे मार्क होते ते सुद्धा आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसत आहेत। तपास यंत्रणा आलेल्या होत्या आणि तपास सुद्धा त्या संदर्भातला सगळा अजून सुरू असलेलं बघतोय।
तर रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार केल्याप्रकरणी पुण्यामधून 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. पुण्यातील धायरी, वारजे आणि कर्वेनगर परिसरातून आरोपींना अटक केलेली आहे आणि आरोपींना अटक करत पुणे पोलिसांनी आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. यामधली काही नावं सुद्धा समोर येतात ती आपण एकदा बघूया. अमान मोरोटे, आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ स्वप्नील सकट असं या आरोपींची नावं आहेत आणि पुणे पोलिसांनी आरोपींना मुंबई पोलिसांच्या सध्या ताब्यात दिलेलं आहे. या सगळ्या आरोपींचे फोटो सुद्धा समोर आलेले आहेत. जे कोणी आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी पुण्यामधून पकडलं आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. इथून पुढचा अधिकचा तपास आता सुरू झालेला आहे. पुण्यातून 4 आरोपींना लगेचच अटक करण्यात आलेली आहे. काल मध्यरात्री खरं तर हा सगळा गोळीबाराचा प्रकार घडला. त्यानंतर CCTVचे जी दृश्य आली ती सुद्धा आपण बघितली आणि 4 आरोपींना या संदर्भात अटक करण्यात आलेली आणि या आरोपींना सध्या पुणे पोलिसांनी अटक केली, मात्र मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. आत्तापर्यंत एवढीच माहिती आली की कोणीतरी गोळीबार केलाय, स्कूटी ती सापडलेली आहे, त्याच्या मालकाचाही पत्ता लागलाय, त्यांनी ती विकलेली आहे. लवकर सापडेल कोण जो कोणी असेल.